नमस्कार मित्रांनो, मी ईश्वर काळे. आयकेटेक मराठीमध्ये आपले सर्वांचं स्वागत आहे. आज आपण एक महत्त्वपूर्ण अपडेट म्हणजे मतदान कार्ड डाउनलोड कशा पद्धतीने करायचं तुमचं, आणि त्याचबरोबर तुमचा जरा वोटर कार्डला तुमचा मोबाईल नंबर लिंक नसेल तर कशा पद्धतीनं आता तुम्ही तुमच्या मोबाईलवरून मोबाईल नंबर लिंक करू शकता आणि त्याचबरोबर तुम्ही तुमचं वोटर कार्डसुद्धा डाउनलोड करू शकता. चला तर आपण बघणार आहोत कशा पद्धतीने तुमचं मतदान कार्ड डाउनलोड करून त्याचबरोबर तुमचं मोबाईल नंबर कशा पद्धतीने लिंक करायचं. तुम्हाला सुरुवातीला तुमच्या Google प्ले स्टोर यायचं, तिथे येऊन तुम्हाला वोटर हेल्पलाईन सर्च करायचं. सर्च केल्यानंतर समोर आपल्याला वोटर हेल्पलाईन ॲप दिसेल, त्याला आपल्याला इन्स्टॉल करून घ्यायचा. केल्यानंतर आपल्याला ओपन ॲप करायचा. ॲप ओपन केल्यानंतर समोर आपल्याला असा काही इंटरफेस इथं बघायला भेटेल. इथे आल्यानंतर समोर आपल्याला असा काही इंटरफेस इथं बघायला भेटेल. इथे तुम्ही बघू शकता, तुमचं जर यापूर्वी जर रजिस्ट्रेशन इथं झालं असेल, तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आणि पासवर्ड टाकायचा आणि तुम्हाला ओपन करायचं. मी इथं पहिल्यांदाच ओपन करत असल्यामुळे तुम्हाला न्यू युजर यावर क्लिक करायचं. न्यू युजरवर क्लिक केल्यानंतर समोर आपल्याला इथं आपला मोबाईल नंबर टाकून घ्यायचा. जो आपला मोबाईल नंबर असेल तो मोबाईल नंबर इथं आपल्याला टाकून घ्यायचा. मोबाईल नंबर टाकल्यानंतर आपल्याला सेंड OTP करायचा. आपल्या मोबाईलवर एक OTP सेंड होईल, तो OTP आपल्याला इथं टाकून घ्यायचा. इथं तुम्हाला तुमचं फर्स्ट नेम टाकायचं, लास्ट नेम टाकायचं आणि जो तुम्हाला पासवर्ड क्रिएट करायचा तो पासवर्ड इथे क्रिएट करून घ्यायचा. इथे तुम्ही तुमचं आडनाव टाकल्यानंतर पासवर्ड क्रिएट केल्यानंतर OTP टाकायचा. OTP टाकल्यानंतर सबमिट या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचं. सबमिट या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुमचा युजर नेम आणि पासवर्ड क्रिएट होऊन जाईल. तुमचा जो तुम्ही आता क्रिएट करताना तुमचा जो मोबाईल नंबर टाकला ते मोबाईल नंबर टाकून घ्यायचा. मोबाईल नंबर टाकल्यानंतर तुम्ही जो पासवर्ड तयार केला तो पासवर्ड आपल्याला इथे टाकून घ्यायचा. तुम्ही तुमचा मोबाईल नंबर आणि पासवर्ड टाकल्यानंतर आपल्याला सेंड OTP यावर क्लिक करायचं. सेंड OTP यावर क्लिक केल्यानंतर आपल्या मोबाईलवर एक OTP जाईल, तो OTP आपल्याला इथे टाकून घ्यायचा. अशा पद्धतीने तुम्हाला OTP आणि ते OTP टाकल्यानंतर तुम्हाला लॉग इन करायचं. OTP टाकल्यानंतर आपल्याला लॉग इन नाव यावर क्लिक करायचं. लॉग इन नावावर क्लिक केल्यानंतर समोर आपल्याला अशा पद्धतीने तुमचं लॉग इन सक्सेसफुली होऊन जाईल. त्यानंतर तुम्हाला समोर असा काही इंटरफेस इथं बघायला भेटेल. इथं तुम्हाला इथं जायचं, डाउनलोड ई-पिक यावर आपल्याला क्लिक करायचं. यावर क्लिक केल्याच्यानंतर समोर आपल्याला असा काही इंटरफेस इथं बघायला भेटेल. इथे तुम्ही तुमच्याकडे ई-पिक नंबर असेल तर ई-पिक नंबर टाकून डाउनलोड करू शकता. आणि समजा तुम्ही नव्याने जर पहिल्यांदा इलेक्शन कार्ड काढलं असेल तर तुम्हाला तुमचा एक रेफरन्स नंबर भेटतो, ते रेफरन्स नंबर तुम्ही टाकून करू शकता. त्यानंतर तुमच्याकडे ई-पिक नंबर रेफरन्स नंबर असेल तुम्ही सर्च बाय डिटेल म्हणजे तुम्ही स्वतःच्या नावाने निश्चय सर्च करू शकता. तर माझ्याकडे ई-पिक नंबर आहे, मी देतो फक्त हा ई-पिक नंबर यावर क्लिक करतो. यावर क्लिक केल्याच्यानंतर समोर आपल्याला इथं आपलं राज्य सिलेक्ट करून घ्यायचं, जे आपलं राज्य असेल ते राज्य सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला इथं ई-पिक नंबर टाकून घ्यायचा. इथे तुम्हाला तुमचा ई-पिक नंबर टाकून घ्यायचा आणि आपल्याला महाराष्ट्र जिथं आपल्याला सिलेक्ट करायचं. त्यानंतर फेस डिटेल यावर आपल्याला क्लिक करायचं. यावर क्लिक केल्याच्यानंतर समोर आपला असा काही इंटरफेस इथं दिसेल. इथं तुम्ही खाली यायचं थोडं. इथे खाली आल्यानंतर तुम्हाला तुमची स्वतःची माहिती दिसेल. तुम्हाला तुमचं नाव दिसेल संपूर्ण. तुम्हाला तुमचा ईमेल ID लिंक असेल ते दिसेल, मोबाईल नंबर लिंक असेल ते दिसेल. त्यानंतर आपल्याला प्रोसीड या बटनावर आपल्याला क्लिक करायचं. प्रोसीड या बटनावर क्लिक केल्यानंतर समोर आपल्याला मोबाईलवर पुन्हा एक OTP पाठवला जाईल. तो OTP आपल्याला इथं टाकून घ्यायचा. तुम्ही तुमचा OTP टाकल्यानंतर आपल्याला व्हेरीफाय अँड डाउनलोड ई-पिक यावर आपल्याला क्लिक करायचं. यावर क्लिक केल्यानंतर समोर अशा पद्धतीने तुम्हाला तुमचं इलेक्शन कार्ड अशा पद्धतीने तुमचं डाउनलोड होऊन जाईल. आणि जर तुमचा आता मोबाईल नंबर लिंक नसेल तर कशा पद्धतीने लिंक करायचं आपण ते बघूया. तर आता तुम्हाला समजलं असेल की तुम्ही तुमचं मतदान कार्ड कशा पद्धतीने डाउनलोड करायचं. या अशा पद्धतीने तुम्ही तुमचं वोटर कार्ड इथं डाउनलोड करू शकता. वोटर कार्ड डाउनलोड केल्यानंतर आपल्याला पुन्हा बॅक यायचं. बघूया मोबाईल नंबर कशा पद्धतीने लिंक करायचा. तुम्हाला इथं वोटर रजिस्ट्रेशन यावर क्लिक करायचं. वोटर रजिस्ट्रेशनवर क्लिक केल्यानंतर समोर आपल्याला असे काही इंटरफेस दिसेल. आपल्या इथं हे फॉर्म नंबर 6 रजिस्ट्रेशन करण्यासाठी आहे. फॉर्म नंबर 7 डिलिटेशनसाठी आहे. तुम्हाला इथं करेक्शन करायचं आहे म्हणजे मोबाईल नंबर लिंक करायचा आहे. तुम्हाला तर फॉर्म नंबर 8 यावर क्लिक करायचं. यावर क्लिक केल्याच्यानंतर समोर आपल्याला असा काही इंटरफेस दिसेल. त्यानंतर लेट्स स्टार्ट यावर आपल्याला क्लिक करायचं. यावर क्लिक केल्याच्यानंतर आपल्याला इथे विचारत आहे यस आय हॅव वोटर ID नंबर. तुमच्याकडे वोटर ID नंबर असेल तर यस या बटनवर आपल्याला क्लिक करायचं. त्यानंतर आपल्याला पुन्हा इथं आपला ई-पिक नंबर टाकून घ्यायचा. ई-पिक नंबर टाकल्यानंतर आपला इथं राज्य सिलेक्ट करून घ्यायचं. तुमचा ई-पिक नंबर टाकल्यानंतर आणि राज्य सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला फेथ यावर क्लिक करायचं. फेथ यावर क्लिक केल्यानंतर आपल्याला प्रोसीड या बटनावर क्लिक करायचं. प्रोसीड या बटनावर क्लिक केल्यानंतर समोर आपला असा काही इंटरफेस इथं बघायला भेटेल. इथं तुम्हाला तुमच्या वोटर कार्ड संदर्भात तुम्हाला इथं माहिती दिसेल, संपूर्ण माहिती. त्यानंतर आपल्याला नेक्स्ट या बटनावर आपल्याला क्लिक करायचं.
नेक्स्ट या बटनावर क्लिक केल्यानंतर समोर आपल्याला असा काही इंटरफेस इथं बघायला भेटेल. इथे आल्यानंतर आपली व्यक्तिगत माहिती इथं आपल्याला दिसेल. त्यानंतर आपल्याला इथं खाली यायचं. इथे खालीनंतर आपला असा ऑप्शन दिसेल मोबाईल नंबर ऑफ ॲप्लिकंट. यावर आपल्याला इथं आपला मोबाईल नंबर टाकून घ्यायचा. आपला जो मोबाईल नंबर टाकायचा, मोबाईल नंबर टाकल्यानंतर तुम्ही तुमचा मोबाईल नंबर टाकल्यानंतर आपल्याला नेक्स्ट या बटनावर क्लिक करायचं. नेक्स्ट यावर क्लिक केल्यानंतर समोर आपल्याला असा काही इंटरफेस दिसेल. इथं आपल्याला करेक्शन ऑफ एंट्रीज इन एक्झिट्स एनरोल यावर आपल्याला क्लिक करायचं. यावर क्लिक केल्याच्यानंतर आपल्याला नेक्स्ट या बटनावर क्लिक करायचं. नेक्स्ट या बटनावर क्लिक केल्याच्यानंतर इथं आपल्याला खाली यायचं. इथं आपण मोबाईल नंबर चेंज केल्यानंतर आपलं फक्त मोबाईल नंबर यावर सिलेक्ट करायचं. तुम्ही इथे नेम चेंज करू शकता, जेंडर चेंज करू शकता, रिलेटेड टाईप चेंज करू शकता. जे काय तुम्हाला चेंज करा तुम्ही ते चेंज करू शकता. त्यावर तुम्ही फोटो चेंज करू शकता. मी ते फक्त मोबाईल नंबर चेंज केल्यानंतर मोबाईल नंबरवर टिक करायचं. आपल्याला इथं सिलेक्ट केल्यानंतर नेक्स्ट या बटनवर क्लिक करायचं. नेक्स्ट यावर क्लिक केल्याच्यानंतर इथे आल्यानंतर आपल्याला पुन्हा आपला मोबाईल नंबर इथे टाकून घ्यायचा. मोबाईल नंबर टाकल्यानंतर आपला मोबाईल नंबर टाकल्यानंतर आपल्याला व्हेरीफाय यावर क्लिक करायचं. व्हेरीफायवर क्लिक केल्याच्यानंतर आपल्या मोबाईल नंबर एक OTP जाईल. तो OTP आपल्याला इथं टाकून घ्यायचा. त्यानंतर व्हेरीफायवर आपल्याला क्लिक करायचं. व्हेरीफायवर क्लिक केल्याच्यानंतर मोबाईल नंबर व्हेरीफाय अशा पद्धतीने तुमचा मोबाईल नंबर व्हेरीफाय होऊन जाईल. पुन्हा नेक्स्ट या बटनवर क्लिक करायचं. ही माहिती बघून घ्यायच्यानंतर पुन्हा आपल्या इथं तुम्हाला तुमचं नाव दिसत नाही, आपल्याला प्लेस टाकून घ्यायचं. आपण जिथून असेल तिथून आपला प्लेस टाकून घ्यायचा. तुम्ही तुमचं प्लेस टाकल्यानंतर आपला डन या बटनावर क्लिक करायचं. आपण भरलेली माहिती ही बरोबर आहे का अशी आपल्याला चेक करून घ्यायची. इथे आपल्याला आपला मोबाईल नंबर लिंक केलेला मोबाईल नंबर दिसताना आपल्याला कन्फर्म या बटनावर आपल्याला क्लिक करायचं. कन्फर्म या बटनावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला असं काही मेसेज येईल थँक्यू म्हणून आवर रेफरन्स ID. अशा पद्धतीने तुमचं मोबाईल रजिस्ट्रेशन सक्सेसफुली होऊन जाईल. मित्रांनो, तुम्हाला कळलंच असेल तुम्हाला तुमचं वोटर कार्ड कशा पद्धतीनं डाउनलोड करायचं, त्याचबरोबर तुम्हाला तुमच्या वोटर कार्डला मोबाईल नंबर कशा पद्धतीने लिंक करायचं. ही अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओ होता. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. असंच आपल्या चॅनलचे नवीन नोटिफिकेशन म्हणून चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. थँक्यू. धन्यवाद. पुन्हा भेटू नवीन अपडेट्ससह.